शेतकऱ्यांचा वाचा आणि वसा जपणारा नेतृत्व माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालाय। त्याचबरोबरीने लोकांनी स्वीकारलेलं नेतृत्व माननीय श्रीमान पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत पंचायत समिती सदस्य सौ वैशालीताई वाघमारे मॅडम यांच्या शुभ हस्ते माननीय नामदार साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय। मी गेले बोलू मंचावरती विराजमान असलेले कराड नगरीचे लोकनियुक्त नेतृत्व लोकांनी मान्य केलेले नगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंहजी यादव बाबा, मंचावरती विराजमान असलेले माननीय जयवंतरावजी सेलार माऊली यांचा सन्मान करण्यासाठी शिवाजीरावजी सर्वकोट साहेब माजी, मंचावरती विराजमान असलेले माननीय राजेंद्रजी माने साहेब शहर प्रमुख शिवसेना यांचा सन्मान करण्यासाठी उत्तमजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण राजेंद्रजी माने साहेबांचा सन्मान करावा। राजेंद्रजी माने साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर शंकररावजी वीर साहेब उपजिल्हा प्रमुख एस सी कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण वीर साहेबांचा सन्मान करावा। कराड नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांची नव्यानं नियुक्ती झाली आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते माननीय श्रीमान मंचावरती विराजमान असलेले सन्माननीय तुषारजी निकम साहेब तालुका यांचा सन्मान करण्यासाठी भाग्यश्री रोहित कोंबडे मॅडम यांना विनंती आहे। यानंतर नाव राहून गेलाय, मगाशी उल्लेख केला होता पण तो सन्मान झालेला नाही। शंकररावजी वीर साहेब उपजिल्हा प्रमुख यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी एस सी कुलकर्णी साहेब वीर साहेबांचा यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। यानंतर कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि जेव्हा मी निवडून आले तेव्हा त्या पहिला माझा फंड त्या कॉलनीमध्ये टाकला आणि त्यांची रस्त्याची मी अडचण दूर केली। तसंच जवळजवळ 35 वर्ष काही काही कॉलनीला रस्ता नव्हत्या, सुविधा नव्हत्या, त्या सगळ्या मी मिळवून दिल्या। काही ठिकाणी तर माझ्या लक्षात आलं की अक्षरशः महिला वर्गांना ज्या काही पंचायत समितीच्या योजना असतात त्या माहिती सुद्धा नसतात। जेव्हा त्यांना मी ह्या योजना सांगितल्या तेव्हा त्या म्हणाल्या, मॅडम आम्हाला ह्या योजना माहीत पण नव्हत्या, ह्या तुमच्यामुळं आम्हाला समजल्या। आणि अक्षरशः त्यांना एवढं माझं हे वाटलं की म्हटल्या असं जर आम्हाला जर मिळणार असेल नेतृत्व तर आम्हाला मतदान करायला काही हरकत नाही। तर अशा बऱ्याच अडचणी ज्या असतात लोकांच्या त्या आपण सोडवल्या पाहिजेत, तिथपर्यंत गेले पाहिजेत। आता ह्यावेळेस जर माझ्या मिस्टरांना परत तुम्ही संधी दिली तर नक्कीच ते त्या संधीचा तुम्हाला फायदा करून देतील। आणि एक साहेबांना मला सांगायचं आहे, माझी एक इच्छा आहे की इथे जे आपला नावजी बुवाचं मंदिर आहे तिथे एक सिग्नल व्हावा अशी माझी इच्छा आहे। मी माझ्या पण काळामध्ये ते अर्ज दिला होता, कारण इथं खूप कोंडी होते, विटा, गोवारे, सैदापूर, ओगलेवाडी आणि इकडे विद्यानगरकडे येणारा जो रस्ता आहे तर ह्या बाजूला बरीचशी कॉलेज आहेत, शाळा आहेत, हायस्कूल आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप अडचणी येतात। येताना तिथे खूप ट्रॅफिक जाम होतं, तर तिथे एक सिग्नल व्हावा अशी माझी इच्छा आहे। आणि जो आपला जे पुलावर ज्या आहेत लाईट केलेल्या दोन्ही बाजूला दुतर्फा, तशा विद्यानगरच्या ह्या एरियामध्ये कॅनॉल पासून बनवडी फाटापर्यंत त्या लाईटचं काम व्हावं असे एक माझी तुम्हाला। सौ वैशाली मिलिंद वाघमारे यांना विनंती आपणही पुढे यायचं आहे। आपलाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय, साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होतोय। सन्माननीय सुर्वे साहेब यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे। ओगलेवाडीचे सरपंच सन्माननीय सुर्वे साहेब यांचाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय। माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, हा एक इतिहास आहे। असा इतिहास कराड नगरीच्या सोनेरी पानांवरती घडला। लोकांनी मान्य केलेलं, लोकांनी स्वीकारलेलं, लोकांनी विश्वास ठेवलेलं आपलं वाटणारं व्यक्तिमत्व
जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, ती राजमाता आई जिजाऊ, ज्या वारसदारानं देखणं स्वप्न आपल्या खांद्यांवरती निलया पेललं, ते छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्रभर ओळख आहे असे सन्माननीय राजेंद्रसिंहजी यादव बाबा, कराड नगरीचे नवे नगराध्यक्ष यांचा या ठिकाणी भव्य असा सन्मान होतोय. बाबांचा या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार होतोय. माननीय नामदार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान होतोय. यानंतर आदरणीय बाबांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. खऱ्या अर्थानं आज कराड नगरपालिकेची निवडणूक पार पडली आहे आणि आज कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय आपले पालकमंत्री साहेब असतील, याचं एक स्वप्न होतं की कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. साहेबांना मी शब्द दिला होता की साहेब, शिवसेनेचा आपला झेंडा या ठिकाणी कराड नगरपालिकेवर फडकेल. त्या पद्धतीनं सर्व कराड शहरातील जनतेला भरभरून असं प्रेम या ठिकाणी आपला हा शिवसेना झेंडा फडकलाय. आता वेळ जिल्हा परिषद पंचायत समितीची. शिवसेना पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत उतरणार आहे. त्याची सुरुवात त्या कराड ग्रामीण मध्ये ह्या पहिल्या कार्यक्रम होते. आज हा कालवडीचे कार्यक्रम होते. त्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना शिंदे साहेबांचं असलेला ह्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे शिंदे साहेब, आदरणीय शंभूराज देसाई साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कराड शहराचा अनुभव पाहता गेल्या 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये आदरणीय पालकमंत्री साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, 325 कोटी रुपयाचा निधी या कराड शहरासाठी त्यांनी दिला. म्हणजे भरभरून देण ज्याला म्हणतो हे शिवसेनेला माहित आहे. त्यामुळे निश्चितपणे आपला गण असेल, आपला गट असेल, त्या गण गटाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर आपल्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी वाघमारे साहेब आपल्या दोघांचंही या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. खरं पाहायला गेलं तर ही वाढती नागरीकरणाचा असलेला भाग आहे आणि नागरिकांच्या भागामध्ये भविष्यामध्ये ही नगरपंचायतीकडे वाटचाल करत असलेलं गाव आहे. हे मला वाटतं पुढच्या निवडणुकीला ही नगरपंचायत म्हणूनच जाहीर होईल अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. त्यामुळं या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज शंभूराज देसाई साहेब या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला झालेला आहे. स्वर्गीय चव्हाण साहेब सांगत जिथं वाद असतो तिथं एक शब्द लावायचा, तिथं संवाद होतो, तिथं संवादाच्या ठिकाणी आणखी एक शब्द लावतो, सुसंवाद होतो. हा तुमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी साहेब आलेले आहे. आणि निश्चितपणे मॅडम तुम्ही आज कामाची लिस्ट वाचून दाखवली. ही लिस्ट वाचून दाखवण्याचा मला अनुभव आहे. साहेबांच्या समोर लिस्ट वाचून दाखवली की काम झालं म्हणून समजा. आता नुसतं कराड नगरपालिकेला साहेब आपण भेट द्यावी, आढावा बैठक लावावी असं आम्ही साहेबांना फक्त सांगितलं की 5व्या मिनिटाला मिटिंग लागली सुद्धा. त्यामुळं काम करण्याची तत्परता आणि जी कर्तव्यपरायणता आहे ती आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या ठाई आपल्याला दिसते. निश्चितपणे बघू करू अशी वाक्य कधीही तुम्हाला ऐकायला येणार नाही. निश्चितपणे आपण या शिवसेनेच्या प्रवाहात या ज्या पद्धतीनं कृष्णा कोयना एकत्र येऊन कृष्णा होते परत, त्या पद्धतीने या शिवसेनेच्या प्रवाहामध्ये या निश्चितपणे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी ह्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. आणि साहेब 2012 ते 17 आमच्या वहिनी या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आल्या. 1806 मतांनी त्यावेळेस निवडून आल्या. त्यामुळे निश्चितपणे या परिसराचे प्रश्न चांगले माहीत आहेत.
आता पालकमंत्री साहेब या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष घालत आहे आणि जसं पहिल्या वेळी कुमक यायची तशी आता तुम्हाला कराड शहरातनं कुमक येणार आहे इथं. त्यामुळं निश्चितपणे तुमच्या पाठीशी शिवसेना ठाम भक्कम पद्धतीनं पाठीशी उभे आहे. ह्या भागाचा सर्वांगीण विकासाचा वसा घेऊन आपण पुढे जाऊया. येणाऱ्या काही काळामध्ये खूप काही कार्यक्रम करून खूप काही बोलता येईल. पुढचा कार्यक्रम आहे, वेळ होतोय, त्या ठिकाणी परत पुन्हा बोलायचं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांचे या ठिकाणी जाहीर हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. संघर्षाची अनुभूती हर क्षणी देणार, संघर्षासारखं वादळ तुफान काळजात घेऊन फिरणार व्यक्तिमत्व म्हणजे शंभूराज. एकच नाव, पाटणच्या दऱ्या खोरेकोमात विकासाचा झंझावात उभं करणार माननीय नामदार शंभूराजी देसाई साहेब आपल्याला संबोधित करतायत. आज या विभागामधल्या माजी पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती वैशालीताई वाघमारे आणि श्री मिलिंद वाघमारे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले कराड नगरीचे नगराध्यक्ष सन्मान्य राजेंद्र सिंह यादव, आमचे सहकारी सन्मान्य जयवंतरावजी शेलार, शंकरराव वीर, राजेंद्र माने, तुषार निकम, प्रदीप घागे, प्रमोद वेर्णेकर, सुलोचना पवार, विमलताई सुकनेकर, संतोष आबा वेताळ, विजूभाऊ यादव, ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील, त्याचबरोबर या परिसरामधल्या वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व प्रमुख मंडळी, सर्व ग्रामस्थ, सर्व रहिवासी उपस्थित, माता भगिनी, सर्व तरुण युवा सहकारी आणि मिलिंद वाघमारे आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपबरोबर काम करणारे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, या विभागाचा आढावा मेळावा घ्यावा, कार्यकर्त्यांशी विभागातल्या संपर्क करावा आणि या दोघांचाही, मिलिंद वाघमारेंचा आणि सौ वैशालीताई वाघमारेंचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संपन्न केला. वाघमारेताई म्हटल्या, मी मागं 5 वर्ष पंचायत समितीमध्ये निवडून आले आणि शहरालगतचा भाग असल्यामुळं शहरासारखंच या ठिकाणचं राहणीमान, कॉलनी वगैरे असणारा विभाग, लोकांच्या नांदेड शहरामध्ये, नांदेड ग्रामीण भागामध्ये त्यामुळं त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाल्यासारखं, ग्रामीण भागात असलं तर ग्रामपंचायतीला मर्यादा पडतात कामं करायला. पण त्यांनी सांगितलं की मला जो काही पंचायत समितीतला फंड मिळाला तो मी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शब्द दिला होता त्या त्या ठिकाणी तो फंड माझा या ठिकाणी मी वितरित केला. खरं थोडस मिलिंद वाघमारे, तुम्ही जर लवकर माझ्या संपर्कात आला असता, कारण आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. मागं जसं राजेंद्र सिंह यादवांना नगरपालिकेतला जिल्हा नियोजन मधला सगळा फंड मी दिला, तसा जिल्हा परिषदचा तुम्हाला पण दिला असता तुमच्या मतदारसंघामध्ये. पण तरी तुम्ही आता पालकमंत्री तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. पालकमंत्र्याचा जो फंड असतो जिल्ह्यातला, फक्त चांगली संघटना वाढवा, लोकांच्यापर्यंत आपला धनुष्यबाण पोहोचवा. विकास कामांच्या बाबतीत मी नेहमीच काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहतो. राजेंद्र यादवाने उदाहरण दिलं, मगाशी ईदगाह ट्रस्टच्या सत्कार समारंभामध्ये चर्चा झाली आणि बैठक एक कराडच्या विषयासंदर्भातली लावायचं चर्चा झाली आणि गाडीतनच मी सूचना दिली की मंगळवारी अशा पद्धतीची बैठक या ठिकाणी आपण लावून जे काही एवढे दिवस रखडलेले नगरपालिकेचे प्रश्न आहेत, जे जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अधिकारात सुटण्यासारखे आहेत, ते तात्काळ घेतले की त्याच्यावर निर्णय घेऊ आणि ज्या निर्णय मंत्रालय स्तरावर नगर विकास मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडनं मंजूर करून घ्यायचे, तात्काळ त्याचा प्रस्ताव पाठवू. ते जे मंत्रालयातनं माननीय शिंदे साहेबांकडनं मंजुरी आणायची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आमची या ठिकाणी राहील. इतक्या झटपट या ठिकाणी आपण काम करतो. राजेंद्र सिंह यादवांनी सांगितलं की त्यांच्या वहिनी याच्यापूर्वी सदस्य होत्या, आता त्याच्या आधी वाघमारेताई होत्या, त्यामुळे आता पुढे सुद्धा वाजलं ते 4-8 दिवसात करायची जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे आता सुद्धा
या पंचायत समिती गणामध्ये जी काय आम्ही सगळी प्रमुख मंडळी बसून ठरवू आणि जो काय उमेदवार या ठिकाणी आपण नक्की करू तो निवडून आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहील. मी आपल्याला विश्वास देतो आम्ही दिलेला उमेदवार जर निवडून आणला तर या परिसरामध्ये जसा कराडमध्ये विकास झाला तशा पद्धतीनं विकास कामाला निधी या भागामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून घेऊ. एवढाच विश्वास आपल्याला या निमित्तानं मी देतो. आज कराड तालुक्यामध्ये खूप कार्यक्रम आहेत. 2 कार्यक्रम मगाशी कराडमध्ये झाले. हा एक कार्यक्रम आहे. कालवड्यामध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला आता जाऊन करायचा आहे. मी एवढंच सांगेन, मी मगाशी जसं म्हटलं विकास काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि आपल्याला या सैदापूर गणामध्ये पंचायत समितीच्या गावागावामध्ये जे जे आपले वॉर्ड असतील, जे जे तुमची गावं असतील, ज्या ज्या तुमच्या ग्रामपंचायती असतील, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही विकासाचं काम घेऊन या ठिकाणी गेलं पाहिजे. विकासाच्या कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि विकास काम करण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाची आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आमची आहे. एवढाच आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत एवढी विनंती करतो. केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. याच्यानंतर आभार साहेब. हा शिवसेना पक्ष जो आहे तो मुळात संघर्षातून निर्माण झालेला पक्ष आहे. हा 60 दशकात 1960 स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष बऱ्याच संघर्षातून उभा केला. आणि त्या पक्ष उभा करताना बऱ्याच अडचणी आल्या. त्यातून तो पक्ष उभारी घेऊन महाराष्ट्रात बऱ्याचदा या पक्षाचे मुख्यमंत्री झाले. आणि मला विशेष करून सांगायचे आमच्या देसाई साहेबांचं सुद्धा संघर्षातून हे नेते झालेले आहेत. आणि या पक्षाला कायम संघर्ष करून मोठे व्हायचे. आज विद्यानगरमध्ये मला हे सांगायची गरज काय तर साहेबांना वाटलं इथं आज संख्या कमी आहे, परंतु शिवसेनेचा एवढा मोठा मेळावा या आधी पूर्वी कधीही झालेला नव्हता. साहेब तुमच्या उपस्थित हा मी साक्ष देतो की हा मेळावा इथला कायापालट करणार आणि इथून पुढे या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढणार याची मी ते करतो. आणि माझ्या या विद्यानगरमध्ये साहेबांनी शिवसेना संवाद स्वतःहून आवर्जून उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केले. तसेच कराडचे नवनिर्वाचित आपले नगराध्यक्ष साहेब राजेंद्र यादव बाबा हे सुद्धा इथं आवर्जून उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि इथं जमलेले माझे बंधू भगिनो आणि तरुण युवक यांना मी या ठिकाणी कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो.